नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रावर आधारित 10 अतिशय महत्त्वाचे प्रश्न। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न आलेच पाहिजे। पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए. कळसुबाई, बी. हरिश्चंद्रगड, सी. महाबळेश्वर, डी. साल्हेर। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. कळसुबाई। मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1646 मीटर आहे। हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले असून ट्रेकिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे। मित्रांनो, तुम्ही कळसुबाईला ट्रेकिंगसाठी गेले आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. सातारा, बी. सांगली, सी. पुणे, डी. कोल्हापूर। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. सातारा। पुढचा प्रश्न, ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? ए. नागपूर, बी. अमरावती, सी. औरंगाबाद, डी. नाशिक। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. नागपूर। पुढचा प्रश्न, दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. पंचगंगा। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. गोदावरी। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो। ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहत बंगालच्या उपसागरात मिळते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? ए. विदर्भ, बी. मराठवाडा, सी. कोकण, डी. खानदेश। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. कोकण। पुढचा प्रश्न, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. नागपूर, बी. चंद्रपूर, सी. गडचिरोली, डी. अमरावती। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. चंद्रपूर। हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प असून वाघांच्या संरक्षणासाठी आणि वन्यजीव सफारीसाठी ओळखला जातो। पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे कोणते नाव आहे? ए. अरावली, बी. सातपुडा, सी. विंध्य, डी. पश्चिम घाट। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. पश्चिम घाट। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? ए. भात, बी. ऊस, सी. कापूस, डी. ज्वारी। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. कापूस। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? ए. महाबळेश्वर, बी. नाशिक, सी. कोल्हापूर, डी. अमरावती। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. महाबळेश्वर। महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झाला आहे। महाबळेश्वर येथील कृष्णबाई मंदिराजवळील गोमुखातून कृष्णा नदी उगम पावते। ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते। पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. भीमा। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. गोदावरी। हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक असून सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।
आणि महाराष्ट्रावर आधारित अजून महत्त्वाचे प्रश्न हवे असतील तर कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.